मग उठल्या सुटल्या की चालल्या तुम्ही लग्नात. अहो मग आता जाणी लागत होतं का? झालं मस्त झालं काकूच्या घरचं लग्न. हा झाला नाही तर काय, पैसे असले म्हणजे सगळंच होते. हो ते तर आहे. आपल्या राणीचंही लग्न आहे तर आपल्याला करा लागत नाही व. अजून लहान आहे आपली राणी. हा पण करा आता लागते ना एक दिवशी पोरीचं. आता पाहू ना चांगलं शिकू तिले. हा हा पाहू आता काय होते तर तिच्या नशिबात नाही. हो ते तर आहे. आता घरचे कामं झाले की ये शेतात. हाव का मग काही काम आहे का? नाही ते थोडंसं कचरा काडी झाली आहे ते उचलायला ये म्हटलं. ठीक आहे ना, येऊन जाईन. गहू किती मोठा झाला व? ये ना पाहून घे ना. तो थोडाफार मेथी किती आली आहे तेही तोडून घे. ठीक आहे ना, तोडून घेऊन येईन मेथी. डब्बा घेऊन येतो शेतात. मी चाललो मग आपण जेवण करू शेतातच. ठीक आहे ना मग राणीला शाळेत पाठवतो आणि मग येतो मी. ठीक आहे ना चालन. चला बापा पटापट झाडझूड करतो मग शेतात जायचंय मला. झालं आता लग्न गिग्न झाली मजा मजा. माझी सासू काही येऊनच नाही राहिली. कधी येते तर किती दिवस झाले गेले पोरीच्या घरी आल्याच नाही. का राणी किती वाजता चालली मग शाळेत? नाही बाई आज शाळा नाही ना, सुट्टी आहे ना. कशाची सुट्टी व? सॅटर्डे नाही का बाई, सॅटर्डेची सुट्टी आहे ना. हाव का व, मला माहीतच नाही की आज सुट्टी आहे म्हणून. काय तर सगळे दिवस भुलून गेली मी. काऊन दिवस भुलली बाई तू? काय हो ह्या लग्नाच्या गोंधळ मध्ये सगळं भुलून गेले. मला तर शेतात जायचं होतं व. हाव काय शेतात चालली काय? हाव येऊ काय? नाही व तू कशाला येतो? मी येतो ना. नाही व तू कशाला येतो? चल मग 2 बॉटल पाणी घेऊन घे आणि चालले जाऊ शेतात. ठीक आहे आई, चल मग जाऊ आता. ठीक आहे नाही काकूला सांगू नये मग की आम्ही शेतात चाललो. ठीक आहे नाही मी सांगतो. चाल वर आणि पटपट. हा बाई चालतोच आहे ना. बापा कुठं चालली सवारी? काय नाही व वावरात जात होतो. हाव का व राणीला घेऊन? हा ना इले सुट्टी आहे तर हे म्हणाली मी येतो. म्हटलं चाल बाई. हाव का व घरी ठेवलं असतं ना तिले कायले नेते. नाही म्हणे नव्हते ते नाही म्हणे ना, नाही तर मी नेत असतो का तिले. तेच म्हणाली आई मी येतो. हाव काय नाही ना आता ऊनी तपते ना. बसून झाडाखाली ना मला काही एवढं काम नाही ना. हाव का व काय करायला चालली? काय नाही व लय दिवस झाला आता गहू नाही पाहिला काही नाही आणि हे म्हणे थोडीशी कचरा काडी झाली आहे तर ये म्हणे उचल्याले. हाव का व बरोबर आहे ना. आता काकूच्याच घरचं लग्न होतं आपण त्यातच होतो नाही. हाव ते तर आहे काकूच्याच घरच्या लग्नात आपण गुंतलो होतो सगळे. त्याच्या कारण शेती किती काही पाहायला झालंच नाही. आज तर सुट्टी आहे यांले. हाव सुट्टी आहे ना यांले. हा तेच तर म्हटलं. तू कुठं फिरते? काय नाही व म्हटलं जातो दुकानावर आणि डाळ आणतो. कोणती डाळ आणते? काय नाही डाळ आणते म्हटलं वड्या गिड्या बनवतो. हाव का व एवढ्या लवकर बनवतं काय? मग व जास्त ऊन झालं की मग अजून काही बऱ्यातली येत नाही. हा आणि मग ते वारही सुट्टे बाई त्या होडीचं. हाव का व एवढ्या लवकर बनवून घेते? हो ना व जा संभार गिंबार स्वस्त आहे ना तर मग बनवून घेतो. हाव बरोबर आहे ना. मग जास्त ऊन तपते ना मग जिवारी येते करणं. हाव ते तर आहे ना. काय म्हणते अश्विनी? काय माहिती हे गेलती तिच्या घरी सांगितले की आम्ही शेतात चाललो म्हणून. करत असं ना आराम नाही. हाव आता काय काम आहे तिले आरामच करून ते 9 महिने. हाव बरोबर आहे ना. मग राणी मस्त डबा पार्टी करणार आहे शेतात. हाव ना डब्बा पार्टी करणार. हाव ना आता मजा येते त्यांना आणि शेतात जाऊन काम करायला लागलं की मग समजते नाही. हाव ते तर आहे. चाल बापा जायला वेळ लागन मग. हाव जायला तर वेळ लागते. काकूची सून येते वाटते आज. काय नाही बापा काही विचारलं नाही मी काकूले. हाव का व काय माहिती येईन बी ना नाही. चांगली आहे तिची संगाती मिळते नाही. दुकानदार पोट्टा तर तिच्या मागे पुढेच फिरत होता व तो काय त्याचं आणि तिचं साक्षगंध आहे ना 10 तारखेले. हाव का म्हणजे त्यांचंही जमलेलं आहे का? हाव त्याच्या चुलत आत्याची चुलत मामाची पोरगी आहे ना ती जमलाय त्यांचं. हाव का मग ते लग्न राहील आता. हाव ते लग्न तर राहील 1 दिवशीचं लग्न ते कोण जाते तिथं हळदीले नाही येले तेले नाही. हाव का चांगलं आहे बाबा लग्नच लग्न आहे मग. हाव असंच राहते. काढतील ना ते लवकर. हाव काढतील ना. चांगली ते पोरगी दिसायला नाही. हाव चांगली आहे ना. नाही व मी म्हटलं कोण आहे काय आहे म्हटलं तर नाही तर पाहिली असती माझ्या भावासाठी. हाव का व तू त्या भावाचा नंबर लावत होती नाही. मग व त्याचं इथं लग्न करावं लागेल आता. कुठं दिसत नव्हती बाबा. असं ना बाई इकडे तिकडे. या वर्षी किती मस्त गहू आला बाई. हाव या वर्षी चांगला होईन आता गहू. बाई बाबाला आवाज येतो. बाबा आलाव बाई मोटर बंद करून. इले काऊन आणलं वा आज? ती येते म्हणाली होती. लय उशिरी लावला तुम्ही आले तो बाई राणी कशाला आली शेतात? आली ना बाबा मी फिरायले. शेतात फिरायला येत असतात काय कामाला येत असतात? मग मी करतो काम. नाही बाई शेतून शिकून मस्त नोकरी गिकरी करजो. ठीक आहे बाबा. चालतं पटकन डब्बा काढतं मला भूक लागली आहे. ठीक आहे ना काढते. बापा लय आणला असतं तुम्ही. मग हे आहे ना हे आता जेवण अजून थोड्या वेळाने जेवण मग लागणार नाही काय? हा बरोबर आहे. जेव बाई राणी. हा बाबा जेवते. मस्त झाली आई भाजी. जेव बाळा. या वर्षी चांगला होता आपल्या गहू.
हा व आता गहू झालं की संतोषची शेती देऊन द्या लागेल त्यांना, नाही? हा व ह्या वर्षी त्यांनी देऊन द्या लागत नाही त्यांची शेती. हा व पुढच्या वर्षीपासून तेही लावतील ना त्यांचं पीक. मग व आता आला तो पुण्याहून, आता करन तो त्याची शेती. ते लावण का हो मग शेतीमध्ये पीक घे? काय माहिती बाई काय करतो तो. तर दाई बटाईनं म्हटलं तर मग मीच करन. हा तेही चालते, आपण करू. आता त्याला कसं डेअरीवर नोकरी आहे, तर काय माहिती करतो की नाही करत. तर मग त्या कारण आता पाहू. त्यानं जर म्हटलं नाही दादा मी अंडे बटाईन करतो, तर मग आपण करून देऊ ते शेती. मग तो जर म्हणा नाही मी करतोय, तर मग करू देईन त्याला. हा व तेही आहे ना. आता त्याला कसं हे वावर आता गहू घेतला आपण की मग साफ करून त्यांचं शेती देऊन देऊ. त्याला विचारून घेतो मी काय करतोय काय नाही तर. हा व बोलून घेता ना, म्हणजे आपल्याला पुढची अजून पीक टाकायला बरं होते हा व. ना. मी काय म्हणते व, एखादी स्कूटी किती घेतली असती तर बरं झालं असतं आपण ना. हा का भाऊ गाडी घ्यायचं म्हणतं काय? हा व स्कूटी किती घेतलं तर बरं होऊन जाईल. शेतातील लोकर येणं होते जाणं होते. तुम्हाला पाहतं सायकलवर येणं जाणं. डिझायलीले प्रॉब्लेम होते. एखादी घेऊन घेऊ चार्जिंगची. पाहतो ना काढतो माहिती शोरूम मध्ये जाऊन आणि मग घेऊन टाकू. हा व सध्या कसं पैसे आहे ना, घेऊन घ्या मग. हाव ना घ्या तर लागतच होती, आता घेऊन घेऊ मग. अरे योकन एक गाडी तर पाहिजे. आता संतोष तर काही घेत नाही, आपणच घेऊन घेऊ. व त्यांनी काम आहे ना आता, तिची दवाखान्यात जाणं हे करणं ते करणं. हा व घेऊन घेऊ ना, पाहतो ना मी तसं. पैशाचंही पाहतो आणि तेही पाहतो. हा व तेही आहे ना. चला मग करा जेवण. हा व. आपण गाडी घेणार आहोत. आहो बाई अजून किती येते काय येते त्या हिशोबाने घेऊ. आहो बाबा मस्त गाडीवर फिरत जाऊ आपण. हा व बाई गाडीवर फिरायला काय पैसे लागत असते. असं आहे बा, आलो आज आम्ही शेतात. मी आली आहे ना. तुम्ही कधी कधी तुमच्या मुलांना घेऊन जात जा, म्हणजे त्यांना कळते आपले आई बाबा काय करते काय काम करते. नाही पाय ना कशी झोपली अनिता. झोपत तर नाही हे दुपारची. लग्नाच्या धापडीत थकून गेली नाही हे. आणि सासरी गेल्या झोपी लागली नसन. अनिता हा बाई काय म्हणते? काही नाही व, बरं नाही वाटत आहे का? नाही बाई झोप येत होती ना मग झोपलो. हाव का व झोप मग. काही काम होतं का? नाही व झोप ना. हॅलो बोला ना ताई काय म्हणता? काय नाही व, काय चालू होतं? काय नाही आता झाले बा दुपारचे काम. आता काय नाही लेटायचंच काम होतं आता. हाव का व थकून गेला असं आता लग्नाचे कामं करू करू. हाव ना तुमचं काय म्हणते झालं का सगळं? हाव झालं व आवडणं सगळं. ह्या आरतीनं सगळा पसारा आवडला ना. हा व ताई लग्नाचं घर म्हटल्यावर लयच पसारा राहते. काय म्हणत होत्या? काय नाही व, मी म्हणत होती की उद्या येईन जवाई घ्याले आमचे. हाव काय उद्याच येते काय घ्याले? हाव ना मग त्यांनी अजून गावाला जायचं आहे ना त्यांच्या, मग ते पुण्याला जाते ना. हाव काय ठीक आहे ना. मग कोण कोण येईन उद्या? काय नाही जवाई येते आणि आरती येईन. ठीक आहे ना मग चालेल. मी किती वाजता येतील? काय नाही 11-12 वाजतापर्यंत येऊन जातील. हाव काय तुम्ही पण या ना. नाही व मी आता नाही येत, मी येईन नंतर. हाव काय नाही मी म्हटलं या मग तुम्ही पण. नाही व आता कुठं, आता असं हे काम करू करू थकलो बा, आता नाही येत. ललिता ताई गेल्या का? नाही व आता काही गेली नाही अजून. राहीन आता 8-15 दिवस राहू देतो ना. सगळे पाहुणे चालले जाते तर मग बरं नाही वाटत. हाव ते तर आहे ना. आता तिची सून गेली सकाळी. हाव काय गेल्या त्या आहे ना. हाव सगळे पाहुणे गेले. ललिता आहे. नाही मग त्यांना घेऊन आल्या असत्या. तुम्ही या. आम्ही नंतर येऊ ना रसाच्या वेळेस. आता काही येत नाही. तब्येत बरी आहे? हा व बरी आहे तब्येत. तब्येतीला काय झालं? चांगली आहे आता मी तब्येत. नाही आता सूनच आली मला. हा वा चांगला आहे ना. ठीक आहे ना. मी जेवण बनवून ठेवाल आणि 2-3 जण येत आहे तुमच्याकडचे. हा व एक जवाई येईन आणि आरती येईन आणि एक ड्रायव्हर. हाव काय ते पाहुणे नाही येत काय? नाही व त्याचं काय काम आहे? तुम्ही पूजा ठेवली आहे का? नाही. हा तेच तर पूजा गिजा ठेवली असती तर मग आला असता तो. नाही बा आता नाही ठेवली पूजा, कारण एवढा गोंधळ आणि हे ते त्याच्या कारण काही ठेवण्यात आली नाही. ठेवू आता एखाद्या वेळेस. हा व चालते ना, एका ठिकाणी कुठेही झाली पूजा तर चालते. हाव ना तेच तर. आणि कशी माझ्या पोराची परीक्षा सुरू आहे आणि त्या पोरीची परीक्षा सुरू आहे त्याच्या कारण. हा व बरोबर आहे ना, आता परीक्षेचा टाईम आहे ना. हाव ना ताई आता परीक्षेचा टाईम आहे. ठीक आहे मग हे येतात ना उद्या. हा मी तयारी करायला लावतो ना तिले. ठीक आहे मग ठेवतो फोन. ठीक आहे ताई. बोलली बा त्या अनिताच्या आईसोबत मी आणि सांगलं उद्या जवाई आणि माझी पोरगी येते आरती, दोघंचे दोघं घ्याले. हाव का बाई चांगलं झालं ना. मग सांगितलं त्यांनी 11-12 वाजता येऊन जातील म्हटलं. नाही का लवकर सोकर गेले म्हणजे लवकर सोकर येणं होते, मग अजून रात्र होऊन जाते ना. हा आई ती आहे ना बरोबर आहे. तुम्ही या म्हणे. मी नाही म्हटलं, मी नंतर येईन म्हटलं कधीतरी.
हा वाई बरोबर आहे ना, तुम्हाला बोलत आहे ना ते आता. नाही व मग रसाच्या वेळेसच जाईन ना, आता कुठं जाऊ? डबल डबल खर्च द्यायचा का विचारले नाही. हा वाई ते आहे, सकाळी निघून जायचं 11 वाजता, नाही 12 वाजता पोहोचून जासान तुम्ही. हा वाई तसंच करू. योगेशला न्यावं लागेल का वाई? नाही व त्यांना काही पूजा गिजा केली नाही आहे. आता काय माहिती, योगेशचं मन असेल तर घेऊन जाय. हाव ना, त्याला विचारलंच नाही. पाय ना, तो येत असेल तर घेऊन जाय, माही काही म्हणणं नाही तसं. हा बाई तसं विचारायला लागलं ना त्याला चालतं का म्हणून, नाही का? विचारून घे ना मग त्याला. गाडी सांगितलीच आहे, मग घेऊन जाय त्याला. आता पाहतो ना. मावशी कुठं गेली? कुठं जाईन व ते, झोपली असन ते. थकली मावशी नाही मग व किती दगदग होतं ना, रात्रीची झोपायला भेटे. किती उशिरा होऊन जाईल झोपायला, आणि त्याच्या कारण मग थकवा येतेच ना. हा वाई लग्न म्हटलं की तसंच राहते. पाहिजे शेतात ती गेलो नाही, किती तीच झाले शेताकडे चक्कर नाही मॅ. चालली जाजो ना उद्या शेतात. आता कुठं जाणं होते व, जाईन आता पाहिन आता, नाही तर मी ना मावशी चालली जाईन शेतात. नाही हाव ना, घेऊन जाजो मावशीले. तसंच करान मी, मावशी आणि मी मस्त चालले जाऊ, नाही फिरून येऊ. हाव पाहजो काही असं तर वावरात गिवरात नाही भाजीपुला, मग मी घेऊन जाईन तर आता. काल आले आम्ही की परवा संध्याकाळची चालले जाऊ आम्ही. हाव का व, चालली का व? राही ना व आता. नाही आई, किती दिवस झाले आहे मी. आता जाऊ दे मला घरी. राहिली असती व. काय आई, आता तुम्हाला जास्त राय करत नको जात जाऊ बरं. आता दुसऱ्याची पोरगी येऊन राहिली आपल्या घरात. तिला चांगलं वाटते नाही वाटत. तिले काय आहे, ती राहीन तूही राय, काय फरक पडते. पोरीबाईचा हक्क राहतेच ना बिचारे माहेरावर. हा बाई ती वेगळी गोष्ट, पण तिला नाही पटत देणं घेणं तर आपण काय करशील ना. आणि जसं मला म्हणतो ना तू की राय व आणि असं तसं, तसं तिला जाऊ देत जाजो तिच्या माहेरी. हा व मी कुठं नाही म्हणतो तिले. जाऊ देईन ना मी, राहू देईन ना तिले जेव्हा वाटन तेव्हा मी जाऊ देईन. हा बाई तुझ्या घरी किती सुख असलं ना, खाले प्याले राहाले म्हणाले बोलायले टोक्याले कोणी नसलं तरी पोरीले वाटते आपल्या माहेरी जाओ, 4 दिवस राहाव मस्त. कोणी बोलायला नाही म्हणायला नाही, चांगलं वाटते त्यांना. त्याच तेवढ्या फ्रेश होऊन येतात मग वापस. हा व मला समजते ना, मी एक बाई हाव ना, मला समजते. हा बाई पण काय करतात ना, सून जशी आली बाई विसरून जाते की आपण ही एक सून होतो, की आपली ही पोरगी आहे, असं आहे तसं आहे. त्या कारण तू लक्ष ठेव, हे करजो. तिला आपल्या पोरीसारखं समज, नाही तर विनाकारणचा भेदभाव करशील आणि घरात भांडणं होती ना. हा व मला ते समजते सगळ्या गोष्टी, आणि नवीन सगळ्या काही गोष्टी समजत नसते आई ना. आणि मग तिला समजून सांग, तिला सगळ्या गोष्टी समजून जातील. हा व सांगतो ना बाई, तू काही टेन्शन नको घेऊ. तर नाही पाय आई, मला फालतूचे भांडणं नाही आवडत. हा व मी नाही भांडत, तू टेन्शन नको घेऊ. आणि कोणतं काम कमी जास्त होतच राहते. तिला जेव्हा सवय पडून जाईल ना, तेच सगळे पटापट कामं करत जाईल. हा व मी कुठं तिला हे करणार आहो का, त्याच्याकरता तू तिला समजून घे जो. म्हणजे ते तुला समजून घेईन. हा व तू काही काळजी करू नको, मी माझ्या पोरीसारखीच समजून दिले. पहा बा मंडळी, आरती पा मला कशी समजवते. तुम्ही आपल्या सुनीला समजून घ्या. आणि तुम्ही सुना असन तर आपल्या सासूला समजून घ्या. छोटे मोठे भांडणं होतच राहतात घरात प्रत्येकाच्या, आणि भांड्याला वाजतच असते नाही. कारण भांडे जे असतात ना ते वाजासाठीच असतात, फक्त भांडे घरातच वाजू द्यायचे, बाहेर नाही न्यायचे. बाई अनिता उठ ना आता. बाई तयारी करणं, उद्या पाहुणे येते ना घ्याले. काय? हो उद्या पाहुणे येते ना घ्याले. काय बाई उद्या जा लागते काय? मग व आता उद्या जा लागते तुला घरी. हाव का बाई, 4-5 दिवस राहू द्यायला पाहिजे होतं ना. असंच राहते बाळा, लग्न झाले आपल्या सासरी जा लागते ना. नाही बाई मग मन नव्हतं अजून जायचं. ये जो ना अजून 8 दिवसानंतर वापस येजो. हाव का बाई, आता 8 दिवसांनी येऊ देतीन ते. ये जो ना. मला तर खरंच नाही इच्छा आहे बाई तिथं जायची. प्रत्येक पोरीबाईला वाटत असते तसं की मग इच्छा नाही आहे, पण एक वेळा ते संसारात गुंतले ना बाळा, तर घरी यायचा विचार करत नाही त्या. काय माहिती आई कसं मन लागन माहिती तिथं तर लागते, एकदम चांगल्या मन लागते. आणि सगळ्या गोष्टी नेमबंदी करजो जिम्मेदारीनं. स्वयंपाक पाणी हे ते नेमबंदी. असं तर म्हणा तुला सांगायची जरूरत नाही आहे, पण सगळ्या गोष्टी आपल्या सासूबाईला विचारायचं बाळा. हा आई विचारत जाईन ना, विचारायचं भाजी काय करू. त्यांना तेवढंच बरं वाटते. हा बाई तसंच करत जाईन ना, पण तुमची लई यादी नाही मले. त्या लताबाईले तू आई समजो, काही टेन्शन नको घेऊ. आई करशील त्याच तुला जीव लावतील. हा बाई ते तर आहे, तू त्यांना समजून घे आणि त्या तुला समजून घेतील. हा बाई ते तर आहे. मी काय म्हणते, तू बॅग भरून घे. काय काय सामान न्यायचं आहे, काय काय नाही तर घेऊन जाय सामान. हा बाई भरतो ना.
आती ननद आणि नंदू येते तुला घ्यायला. हाव का बाई? हा बाई 11-12 वाजतापर्यंत येतील ते. हाव काय? आता सकाळी लवकर उठजो म्हणजे आपल्या स्वयंपाक पाणी करा लागेल ना. हां आणि मी त्या मामीलाही बोलून घेतो की येऊन जाय बाई. मग ते येते सकाळी. हां ठीक आहे नाही चालेल. तू बॅगी भरून घे. कपडे गिपडे कोणते घेऊन जातं काय नेतं. हां हा बाई ड्रेस नेऊ का तिथं? आता सध्या काही नेऊ नको. नंतर येशील ना तेव्हा घेऊन जाजो. हां सासूला विचारजो ड्रेस घालू का. त्यांनी हा म्हटलं तर घेऊन जाजो. हां ठीक आहे नाही त्यांना विचारून करशील तर चांगलं वाटेल त्यांना. हां आई ठीक आहे ना. चला बा मंडळी आपल्या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. उद्या चालले मी माझ्या सासरी. भेटू मग.